टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोलीत 2 दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। साहित्य संमेलनाचे उद्घाटन हिंगोली शहरातील शिवाजी सभागृहात संपन्न झाले। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोहारा बुद्रुक, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय जिल्हास्तरीय पहिले हिंगोली जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते हिंगोली शहरातील शिवाजी सभागृहात पार पडले। हिंगोली सारख्या दुर्गम व ग्रामीण भागातील कवींना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश समोर ठेवून या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। आजच्या मोबाईल व संगणकाच्या युगात साहित्य प्रेम हे कुठेतरी मागे पडत आहे। मात्र साहित्य संपदा संपन्न जर असेल तर माणसाचा विकास आणि बौद्धिक कौशल्य वाढण्यास मदत होते। अशा प्रकारचे साहित्य संमेलन ग्रामीण भागात सातत्याने होत राहिलं तर साहित्य संपदा वाढेल आणि ग्रामीण भागातील कवींना प्रोत्साहन देखील मिळेल। या कार्यक्रमाचा संमेलन अध्यक्ष अशोक अर्धापूरकर, स्वागत अध्यक्ष डॉक्टर संजय नाकाडे, उद्घाटक आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। हिंगोली जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाह गोडाती काळे यांनी प्रस्तावना केली। या 2 दिवसाच्या कार्यक्रमात कथा, कविता, इतर बाबींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात चिमनराव धवसे, डॉक्टर राधिका देशमुख, पारिजात देशमुख, माजी नगरसेवक गोपाल दुबे, कवयित्री सुमन दुबे आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात वाचक श्रोत्यांनी या साहित्य संमेलनात उपस्थिती लावली। छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोहारा बुद्रुक यांच्या वतीने व शासनाच्या वतीने शासनाच्या वतीने संयुक्त साहित्य संमेलन घेण्याचे 25 आणि 26 तारखेला नियोजित करण्यात आलेले आहे। शासनाच्या वतीने दिनांक घेण्याचे निश्चित केले व हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांना प्रेरणा लाभावी व जोश वाढावा याकरिता साहित्य संमेलनाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। हिंगोली जिल्हा साहित्य संमेलन जे होणार आहे ते 9 दिवसांसाठी आहे आणि सर्वांना आमंत्रण आहे या ठिकाणी आणि सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि इथे येऊन आपले सादरीकरण करावे आणि कवी संमेलनाचा लाभ घ्यावा। तोच मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहेत। महाराष्ट्रभर होत असलेल्या या हिंगोलीमध्ये देखील हे साहित्य संमेलन पार पडत आहे आणि हिंगोलीमधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, कथा, कादंबरीकार अशोकजी अर्धापूरकर सर हे आमच्या हिंगोली जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत व दिनांक 25 व 26 तारखेला शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये हे कार्यक्रम पार पडणार आहेत। पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी व पुस्तक प्रकाशन व उद्घाटन सोहळा होणार असून 26 तारखेला जम्बो कवी संमेलन ह्याच्यामध्ये नवोदित कवींना संधी दिली जाणार आहे। तसेच मराठी बोलीभाषा ह्या विषयावर मंत्रालयातील श्री जयू भाटकर आणि मार्तंड कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी बोलीभाषा या विषयावर परिसंवाद महत्वाचा विषय घेतलेला आहे। परिसंवाद होणार आहे, त्यामध्ये मराठी बोलीभाषांचा उहापोह केला जाणार आहे। तसेच संध्याकाळी अनुराधाताई नांदेडकर यांचा नागरी सत्कार सोहळा देखील पार पडणार आहे। या निमित्ताने हिंगोलीतील साहित्यकार, संगीतकार ह्या सर्वांचा आणि सर्व कलांचा सन्मान करण्याचा आमचा हिंगोली साहित्य परिषदेचा संकल्प आहे। शासन, सांस्कृतिक विभाग आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था लोहारा बुद्रुक यांच्या वतीने पहिले हिंगोली जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पार पडत आहे। या संमेलनामध्ये 2ही दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रमांची साहित्यिक मेजवानी आहे। यामध्ये कथा, कविता, परिसंवाद किंवा याहीपेक्षा कलेच्या क्षेत्राचे सुद्धा योगदान आहे की यामध्ये एकपात्री अभिनय, एकांकिका वगैरे सुद्धा कार्यक्रम, संगीत रजनी सारखे कार्यक्रम येथे ठेवलेले आहेत। तरी हिंगोलीतल्या जास्तीत जास्त साहित्यिकांनी याचा लाभ घ्यावा आणि नवसाहित्यिकांना प्रेरणा मिळावी हाच या साहित्य संमेलनाचा उद्देश असून तो सफल व्हावा अशी या साहित्य संमेलनाकडून अपेक्षा आहे।